कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल. वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले. एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर गंभीर आरोप केला होता. एकनाथ शिंदे जनतेचे मुख्यमंत्री आहेत, खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. तर आता टेक्निकली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. अनावधानानं आणि मस्करीत बोललो, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. चौफेर टीकेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची सारवासार. आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद. भारतामध्ये कुणाकडे जास्त जमीन, कॅथोलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित. कॅथोलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर. वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण. सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात अहवाल सादर करणार. शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा मंगेशकर ट्रस्टनं संघाला बहाल केली. गरिबांसाठीच्या वास्तूचं व्यापारीकरण झालं. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचा धक्कादायक आरोप. डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी. कायदेशीर कारवाईचाही इशारा. देशभरात रामनवमीची धामधूम. ठाणे, मुंबई, नांदेड, संभाजीनगरमध्ये भव्य शोभायात्रा. जय श्रीरामच्या जयघोषात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. तर नागपूरच्या मोमिनपुरात मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.